Amen. Hallelujah. Hallelujah. We can all be seated. आपण सर्व खाली बसू शकतो. Glory to God. देवाला गौरव. Glory to God. देवाला गौरव. Praise the Lord. Hallelujah. 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 So happy to see you again. आणि तुम्हा सर्वांना पाहून मला खूप आनंद होतोय. I'm not sure whether you're happy to see me again. आणि मला माहित नाही तुम्हाला होतोय की नाही. Amen. Okay, then I'm a little. Okay. Praise God. So I'm so happy to meet you and see you again. आणि तुम्हाला पुन्हा भेटून आणि पाहून खूप आनंद होत आहे. And I wait for Saturdays. आणि मी या शनिवारची वाट पाहत असते. I wait for Saturdays आणि मी या शनिवारची वाट पाहत to असते. come in God's presence along with you. आणि देवाच्या उपस्थितीमध्ये तुमच्या बरोबर येण्यासाठी मी खूप Worship वाट and पाहत praise असते. along with you. देवाची स्तुती आराधना करणे तुमच्या बरोबर. And share what God has to speak to us. आणि जे काही देवाने मला सांगितले ते तुम्हाला सांगण्यासाठी मी खूप उत्सुक असतो. Praise God. हालेलुया. Because this is what God has told me to do in Pune. आणि हेच मला देवाने पुण्यामध्ये करायला सांगितलं. Though God is working in Urli Kanchan, जरी देव उरळी कांचनमध्ये पण महान कार्य करत आहे. but it is God's plan that you must do something in Pune through this ministry. आणि त्याची देवाची इच्छा होती की या सेवेद्वारे पुण्यामध्ये सुद्धा काहीतरी And I करावं. believe आणि मी विश्वास ठेवतो with all my heart, माझ्या पूर्ण हृदयाने. this ministry is going to be double and triple and आमेन. multiple. हालेलुया. आणि ही सेवा दुप्पट तिप्पट वाढेल. I want to encourage you. आणि मला तुम्हाला प्रोत्साहित करायचं. Go and get as many souls as possible. जसं जेवढं तुम्हाला जमेल तेव्हा नवीन आत्मे तुम्ही घेऊन या. Now is the time आणि ही वेळ आहे आता. where new souls will enter. आमेन. नवीन आत्मे प्रवेश करतील. And God's highest desire, आणि देवाची सर्व उच्च जी इच्छा आहे, highest desire सर्व उच्च जी इच्छा आहे, is for those who are lost must come back to His sheepfold. आणि जे हरवले गेले आहेत पुन्हा ते कळप ते त्या पुन्हा त्या कळपाला घेऊन येण्याची He's, पुन्हा. he's looking at you, आणि तो तुमच्याकडे पाहत आहे. that you will go and bring the lost ones. आणि जे हरवले आहेत त्यांना तुम्ही पुन्हा घेऊन येतात याच्यासाठी देव तुमच्याकडे पाहत आहे. That is the highest desire of God now. आणि ही देवाची आत्ताची उच्च इच्छा आहे. Praise God. Hallelujah. And I believe in this ministry. आणि मी विश्वास ठेवतो या सेवेद्वारे God has placed an anointing एक अभिषेक देवाने या सेवेवर ठेवलाय. to even call those who are lost आणि जे हरवले आहेत जे मागे गेले आहेत त्यांना सुद्धा पुन्हा बोलवण्याची. and restore broken lives. आणि जे भग्न हृदय आहेत भग्न ज्यांचं जीवन तुटलेलं आहे अशा लोकांना पुन्हा बांधण्यासाठी देवाने या सेवेला बोलावलेलं God आहे. says you will raise or you will build up broken altars. आणि देवाने मला सांगितलं जे काही वेद्या तुटलेल्या आहेत त्या तू पुन्हा उभारशील. If you know anyone like this, आणि जर तुम्ही अशा कोणाला ओळखता if they are without any church, आणि जर ते कुठल्या मंडळीत पण जात नसतील if they are not even believers or Christians, आणि जर ते कुठले विश्वासू नसतील किंवा ख्रिस्ती सुद्धा नसतील you can bring them. तुम्ही त्या सगळ्यांना घेऊन येऊ शकता. They will be blessed. ते आशीर्वादित होतील. Their lives will be saved forever. आणि त्यांचं जीवन सदा सर्वदा काळासाठी लागलं जाईल. And you will receive the crown of life. आणि मग तुम्ही तो जीवनाचा मुकुट धारण The करता. Bible says the one who wins soul is wise. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतो जो आत्मे जिंकतो तो बुद्धिमान आहे. और जो आत्मा जीतता है उसके लिए एक क्राउन है, Amen. स्पेशली हेवन में रखा है. हालेलुया. Amen. You know, we will work on one target. आणि आपण एक टार्गेट घेऊया. At least one soul I will bring in a month. आणि एक महिन्यामध्ये एक तरी आत्मा मी घेऊन येईन. One soul. एक 4 हफ्ते में एक तो भी मैं सोल लेके आ सकता हूँ. आमेन. कैसे भी करके मैं जाके बात कर सकता हूँ. मैं उनका जो प्रॉब्लम है समस्या उनसे उनको काउंसल करके उनको प्रभु में लेकर आ सकता हूँ. At least one soul in a month. एक महिन्यात एक आत्मा मी जिंकू शकतो. कर सकते हैं क्या? आपण करू शकतो का? पॉसिबल है. शक्य आहे का? अगर टारगेट नहीं रहता ना हम लोग काम नहीं करते. आणि जर आपल्याला टार्गेट दिले नाही उद्देश्य दिला नाही तर आपण कामच करणार नाही. कंपनी में पूछो जो कंपनी टारगेट रहेगा ना तो ऐसा भागता है. टारगेट है ना चाहे वो जैसा होगा देखा जाएगा. But the moment a target is given, you start running.
पण ज्या क्षणी तुम्हाला काहीतरी एक टार्गेट दिलं जातं, उद्देश दिलं जातं, तुम्ही पळत जाऊन मग ते काम करता. There's a spiritual target. आणि हे आपलं आत्मिक आहे. We are going to receive the reward in heaven. आणि या सर्वाचं रिवॉर्ड आहे, बक्षीस जे आहे आपल्याला स्वर्गात मिळणार आहे. And also on earth. आणि या पृथ्वीवर सुद्धा. Praise God. Hallelujah. Winning soul. आणि आत्मे जिंकणं. You're doing the ministry of Jesus. म्हणजे तुम्ही देवा येशू ख्रिस्ताची सेवा करता. जीसस का मिनिस्ट्री हम लोग रेप्लिकेट कर रहे हैं अगर हम लोग आत्मा प्रभु के राज्य में लेकर. आमेन. आपण येशू ख्रिस्ताची जी सेवा होती तीच आपण करत आहोत. मग जेव्हा आपण आत्मे जिंकतो तेव्हा. Praise God. Hallelujah. I don't know how much you crave for souls. आणि मला माहित नाही की तुम्हाला त्या आत्म्यांची किती भूक आहे. But many times the Spirit of God is craving when this world will come. आणि पवित्र आत्मा खूप त्याला क्रेविंग आहे किंवा ती हाव आहे त्याला की हे जग किंवा जगातले लोक कधी हे येशू ख्रिस्ताकडे येतील, या राज्यामध्ये येतील. Praise God. Now this evening, आणि या संध्याकाळी so you will work at least one soul. आणि मग तुम्ही एक आत्मा जिंकताल ना, जीत सकते हैं. एक आत्मा प्रभु के राज्य में लेकर आ सकते हैं. Hallelujah. Every day now pray in this way. आणि मग तुम्ही रोज आता अशी प्रार्थना करा, God मेरे मार्ग में एक आत्मा को लेकर आ. Hallelujah. Praise God. मैं ये नहीं बोल रहा हूँ पूरा पूना शहर में ढूंढ कर निकालो. God can do your work easy. देव तुमचं कार्य हे सोपं करेल. अगर बाइबल क्या बोलता है कि परमेश्वर हमारे मार्ग में पापियों को लाएगा. अभी काम आसान हो गया. चलो आपको भी बाहर जाने की जरूरत नहीं. परमेश्वर एक आत्मा को लेकर आएगा, लेकिन लेकर आने के बाद करना क्या है? तो घेऊन आला तर करायचं काय? अगर ऐसा संधि मिला तो करेंगे क्या? जब प्रभु ऐसा संधि देता है, then you don't have to shy away. मग तुम्हाला तिथे घाबरायची गरज नाहीये. ऐसा काय म्हणतात त्याला? आता प्रभू यांना मी सुवार्ता कशी सांगतो? हा कुठल्या धर्माचा आहे? हा कुठल्या ह्याच्यातला आहे? जेव्हा देवाचा आत्मा ती संधी घेऊन येतो, देवाचा आत्मा तुम्हाला बळकट पुरवतो. हालेलुया. Praise God. हालेलुया. From today, आजपासून yourself you pray. तुम्ही स्वतः अशी प्रार्थना करा. In my way. माझ्या मार्गामध्ये. मैं ऑफिस जाता हूँ, मैं काम जाता हूँ, मैं भाजी लाने जाता हूँ, मैं दुकान पे जाता हूँ, मैं यहाँ वहाँ जाता हूँ. मेरे मार्ग में एक आत्मा को भेजो. हालेलुया. I'm telling you, you will see God literally sending one soul. आणि तुम्ही पाहताल की देव खरंच तुमच्या मार्गात एक तरी आत्मा पाठवेल. He will. आणि तो नक्कीच पाठवेल. You need to have that desire. आणि तुमच्यामध्ये ती इच्छा असली पाहिजे. जब हम लोग आता है ना, तब लोग सोचते प्रभु बोलूं क्या नहीं, बोलूं क्या नहीं, बोलूं क्या नहीं. प्रभु बोला मैंने भेजा उसको बोल. I sent him. Tell him. Hallelujah. Amen. How many times it has happened with me? आणि किती वेळा तरी माझ्या बरोबर असं घडलं. God sent people. देवाने लोक माझ्या मार्गात पाठवले. I never thought. मैं कभी सोचा ही नहीं है कि वो आदमी आ सकता है. और प्रभु ने संधि दिया उनको सुवार्ता बताने. Praise God. Hallelujah. So one soul is your target. आणि एक आत्मा हे तुमचं टार्गेट आहे. Praise God. Now this evening. आणि या संध्याकाळी. Now one question I want to ask you. एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. A little funny question. एक फनी क्वेश्चन आहे. When was the last time you laughed in the presence of God? तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये कधी शेवटचं हसलात? Okay. अगर मैं उल्टा क्वेश्चन पूछूंगा, When was the last time you cried in the presence of God? अभी कल थोड़ी एक घंटे पहले रोया प्रभु के उपस्थिति में. लेकिन जब मैंने पूछा, लास्ट टाइम आप प्रभु की उपस्थिति में कब हंसे? स्क्रिप्चरल नहीं है. या अध्याय में नहीं बैठता है. वचनानुसार हसणं हे नाहीये. अध्याय में किधर है? प्रभु की उपस्थिति में रोना पड़ता है. तभी प्रभु का उपस्थिति समझ में आता है कि प्रभु आया. कितने लोग कैसे सोचे? रोया तो सबको पता चलता है यहाँ पे प्रभु काम कर रहा है. हंसा तो इसका मतलब वर्ल्डली लोग ही है. ये प्रभु के लोग नहीं है. ये वर्ल्ड के लोग हैं. हंस रहे इधर आके. But the Bible says, in my presence is the fullness of what? Tears? Joy. हाँ? मेरी उपस्थिति में किस चीज की भरपूरी है? आंसुओं की, आनंद की, दुख की, रोना धोने की. प्रभु कहता है मेरी उपस्थिति में आनंद की भरपूरी है. हालेलुया. ओहो,
हाँ, आनंद से आप रो सकते हो अलग बात, लेकिन हम लोग आज तक लास्ट मेरे को याद नहीं, इसलिए मैं एक क्वेश्चन हमेशा बहुत लोगों को पूछता हूँ, when was the last time you laughed in the presence of God? मी देवाच्या उपस्थितीमध्ये शेवटचं कधी हसलात? Because when you come in before God, आणि जेव्हा तुम्ही कधी देवाच्या उपस्थितीमध्ये येता, He wants you to come laughing and enjoying. त्याला हवंय की तुम्ही आनंदाने यावा, नाचत यावं. Tell me which of your son or daughter you want to come with you crying. आणि असं कोण आहे की त्याला हवंय की त्याची लेकरं त्याच्याकडे रडत यावी? बोलो. आहे का असं सब कोण? मम्मी डैडी को लगता है मेरा बच्चा मेरे पास कभी भी आएगा ना, रोते ही आना मांगता तो मैं खुश रहूंगा. नेचुरल, अगर नेचुरल भी हम लोगों को पसंद नहीं, अरे अगर मेरा बच्चा आया हंस के मेरे हाथ पे उड़ी मारा, then I'm so happy. Oh my son and my daughter, they are happy. Hallelujah. Amen. और अगर उल्टा वैसा तू रोते हुए नहीं आया ना, इसका मतलब तू गलत है. No. In the presence of God is a fullness of joy. देवाच्या उपस्थितीमध्ये आनंदाची भरपुरी आहे. Praise God. Hallelujah. And when you come आणि मग जेव्हा तुम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये in येता, the presence of God, देवाच्या उपस्थितीमध्ये your heart must be filled with joy. तुमचं हृदय पूर्ण आनंदाने भरलं पाहिजे. Forget about what is happening in your life. आणि तुमच्या जीवनात काय घडतं आहे ते सगळं विसरून जा. Forget about what things are going against you. आणि कुठल्या गोष्टी तुमच्या विरुद्ध चालल्या ते सुद्धा विसरून जा. When you are there, you are already in that. आणि जेव्हा तुम्ही तिथे असता त्याच्यामध्येच असता. But when you come here, पण जेव्हा तुम्ही इथे येता, don't get those things. त्या गोष्टी घेऊन येऊ नका. Leave everything outside. आणि सर्व त्या गोष्टी बाहेरच ठेवा. And come enjoy the presence of God. आमेन. आणि इथे येऊन देवाच्या उपस्थितीचा आनंद घ्या. Praise God. हालेलुया. You know, the presence of God is so wonderful. आणि देवाची उपस्थिती इतकी अद्भुत असते. But I told you, your heart and your mouth must go together. आणि जेव्हा मी तुम्हाला सांगतो तुमचं मुख आणि तुमचं अंतःकरण एका दिशेने गेलं पाहिजे. You will touch God's throne. आणि मग तुम्ही त्या देवाच्या सिंहासनाला स्पर्श करता. Hallelujah. Hallelujah. When God is able to minister to you, आणि मग जेव्हा देव तुमची सेवा करतो, when your heart and your mouth are one, मग तुमचं मुख आणि तुमचं हृदय हे एकच असतं. you will start experiencing something upon you. आणि मग तुम्ही काहीतरी तुमचं तिथे उपस्थिती जाणवायला सुरुवात Praise करता. God. हालेलुया. Presence of God is not crying only. आणि देवाची उपस्थिती म्हणजे फक्त रडणं नाही. Presence of God is not just murmuring and only telling Lord, Lord, why this thing is not happening, why that is not happening. आणि नुसतं तेच नाही की परमेश्वरा हे का घडत नाहीये, ते का घडत नाहीये. That we don't have the real knowledge of what God is. मग आपल्याकडे देवाचं खरं ज्ञान नाहीये, देव काय आहे हे ज्ञानच नाहीये. Praise God. हालेलुया. And what I want to speak to you tonight in next 15-20 minutes is आणि मला तुम्हाला काहीतरी 15-20 मिनिटं काहीतरी सांगायचं आहे. your faith. तुमचा जो विश्वास आहे, Your faith. तुमचा विश्वास, Your faith. तुमचा विश्वास It is a powerful weapon given by God. आणि तर देवाकडून मिळालेला तुम्हाला एक शस्त्र आहे, सामर्थ्यशाली शस्त्र Do आहे. you know तुम्हाला माहिती आहे का that your faith तुमचा विश्वास is actually not your faith? तो तुमचा विश्वास नाहीये. You may say, but I believe. पण तुम्ही तर म्हणता नाही मला माहिती आहे माझाच तो आहे. मी Do you विश्वास- know that your faith तुम्हाला माहिती आहे की तुमचा विश्वास is actually the faith of the Son of God? आणि तुम्हाला माहिती आहे का की तो त्या आपला जो पिता जो पुत्र आहे, यीशु का त्याचा- विश्वास है त्याचा वो विश्वास आपका है. अगर मैं आपको पूछूं, अगर आप ये चेयर पे बैठे हो ना, ये चेयर टूटने वाला है, आप बोले नहीं ये चेयर स्ट्रॉन्ग है. कितने लोग विश्वास रख के बैठे चेयर के ऊपर नहीं टूटेगा? कितने लोग सोच के अगर बैठे तो टूटा तो टूटा तो टूटा तो. This is called human faith. याला म्हणतात मानवी विश्वास. मेरे को मालूम है ये चेयर नहीं टूटने वाला. मला माहिती आहे ही चेअर तुटणार नाहीये. मेरे को मालूम है हर टाइम में इधर आके बैठता हूँ ये नहीं टूटेगा. करेक्ट? बराबर. ये ह्यूमन फेथ है. हा मानवी विश्वास आहे. क्यों? क्योंकि आपने ट्राई किया. आपका आंख, आपका सेंसेस, आपका हर चीज बोलता है ये चेयर स्ट्रॉन्ग है. जो नॉलेज आपका है ये चेयर के बारे में, वो नॉलेज आपको विश्वास देता है. करेक्ट? वो नॉलेज के द्वारा आप बोल सकते हैं यस ये चेयर स्ट्रॉन्ग है, मैं बैठ सकता हूँ. सो नेचुरल नॉलेज गिव्स यू नेचुरल फेथ. आणि जे नैसर्गिक ज्ञान आहे ते तुम्हाला नैसर्गिक विश्वास देतो. Natural knowledge
जे नैसर्गिक ज्ञान आहे, जो आपकी आंखों के द्वारा आप प्राप्त करते हो, आपके कानों के द्वारा प्राप्त करते हो, आपके सोच विचार के द्वारा देख देख के आप प्राप्त करते हो, वो आपको नैसर्गिक विश्वास देता है। लेकिन वो विश्वास के बारे में प्रभु ने बोल रहा है बाइबल में। ये टाइप ऑफ विश्वास पूरे जग में है। अगर आप बोलोगे, आप बस पे ट्रैवल कर रहे हो, कितने लोगों को मालूम है बस ड्राइवर सही लेके जाएगा? आपने पूछा, देखा है क्वालिफिकेशन बस ड्राइवर का? बाबा तू चला सकता है कि नहीं चला सकता है, कितने साल चला है? आपने पूछा, किसने जाके पूछताछ? नहीं, बस खड़ा है, ड्राइवर बैठा है, ये बस पुणे से मुंबई जाता है, मुझे इस बस में बैठ के वहां तक जाना है। ब्लाइंडली आप जाके बैठते हो, करेक्ट? नॉर्मल ह्यूमन फेथ, याला म्हणतात सर्वसामान्य मानवी विश्वास। that kind of faith God is not talking about. आणि या विश्वासाविषयी देव इथे आपल्याला सांगत नाहीये। God is talking about divine faith. पण देव आपल्याला दैवी विश्वास आहे त्याच्याविषयी बोलत आहे। God is not talking about your human faith. देव तुमच्या नैसर्गिक विश्वासाविषयी बोलत नाहीये। He's talking about that faith that came in you when you received the Lord Jesus Christ as your Savior. आणि देव जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताला स्वीकार केला तारणहार म्हणून, तेव्हा जो विश्वास आला त्या विश्वासाविषयी बोलत आहे। The faith that you have as a child of God आणि जो देवाची लेकरू म्हणून तुमच्याकडे जो विश्वास आहे, is not human faith, it is divine God faith. तो काही नैसर्गिक विश्वास नाहीये, तो दैवी विश्वास आहे, देवाकडून आलेला। Now that's what many Christians don't know. आणि हेच तर अनेक ख्रिस्ती लोकांना माहित नाही। And what they think is, आणि मग ते काय विचार करतात? I don't know whether my faith will work or not. की माझा विश्वास काम करेल की नाही, I don't know whether things will move or not. आणि मग गोष्टी घडतील की नाही, I don't know whether my faith is strong or weak. माझा विश्वास काय घट्ट आहे की नाही। The Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, when you receive the Lord Jesus Christ जेव्हा कधी तुम्ही येशू ख्रिस्ताचा स्वीकार करता as your Savior, तुमचा तारणहार म्हणून, you are saved by His grace, त्याच्या कृपेद्वारे तुमचं तारण झालं, and by believing in Him, you even get a deposit of His faith in you. आणि मग तेव्हा तुम्ही जेव्हा त्याचा स्वीकार करता, मग त्याचा जो विश्वास आहे तो सुद्धा तुमच्या आतमध्ये टाकला जातो। It is the faith of the Son of God. आणि जो देवाचा पुत्र आहे त्याचा विश्वास तुमच्यामध्ये घातला जातो। At salvation, it is not your faith, आणि तारणाच्या वेळेस तो तुमचा विश्वास नसतो, His grace त्याची कृपा and His faith आणि त्याचा विश्वास helps you तुम्हाला मदत करतं to be saved. तारण होण्यासाठी तुमचं इसका मतलब मेरे उद्धार में मेरा एक भी चीज नहीं चलता है, मेरा एक भी काम नहीं चलता है। मेरा उद्धार 100% उसके कृपा से और उसके दिए हुए विश्वास से हुआ है। प्रेज़ गॉड। वो 100% कार्य उसी का है, मेरा उसमें कुछ लेना देना नहीं है। प्रेज़ गॉड। डू यू अंडरस्टैंड? Faith of the Son of God. आणि देवाचा पुत्र आहे त्याचा विश्वास। And this faith can do wonders. आमेन। आणि हा जो विश्वास आहे तो अद्भुत कृत्य करू शकतो। This faith can do wonders. आणि हा जो विश्वास आहे तो अद्भुत कृत्य करू शकतो। There was a man who was sitting, a blind man who was sitting at the Solomon's porch. आणि सोलोमनची जी देवडी होती त्याच्यामध्ये एक अंधळा मनुष्य बसला होता। एक अंधा व्यक्ति बहुत सालों से। खूप वर्षांपासून। And Jesus went there. आणि येशू ख्रिस्त तिथे गेला। There were many other sick people. आणि तिथे अनेक आजारी लोक अजून बहुत सारे बीमार, बहुत सारे लूले, लंगड़े, अंधे, हर तरीके के बीमार लोग इस जगह पर उपस्थित थे। और उसमें से प्रभु ये अंधे के पास जाता है और अंधे को बोलता है, तू देखना चाहता है? Do you want to see? This blind man says, मग तो अंधळा काय म्हणतो? No one is picking me up from this place and putting me in that pool. आणि कोणीही मला उचलत नाही आणि त्या पूल मध्ये पाण्यामध्ये टाकत नाहीये। क्योंकि एक वो नियम था कि हर साल में एक दूत वो पानी में आकर वो पानी को हिलाता था और जो व्यक्ति पहले वो पानी में उतर जाएगा वो चंगाई प्राप्त करेगा। That was the rule. आणि असा तो नियम होता। और ये व्यक्ति इतने सालों से
राह देख रहा है कि कोई तो भी उसको उठा के पानी में डालेगा जब वो दूत उस पानी में आएगा, लेकिन वो कहता है हर टाइम मैं जाने की कोशिश करा, कोई और मेरे पहले गया। And he missed his miracle. आणि मग त्याने नेहमी त्याचा चमत्कार चुकवला. He missed his miracle every time. त्याने नेहमी त्याचा चमत्कार चुकवला. More than 38 years he missed his miracle. आणि 38 वर्षांपासून तो त्याचा तो चमत्कार चुकवतच होता. And he did not know whether I will ever see in my life or no. आणि मग तो म्हणत होता की माझ्या पूर्ण आयुष्यात मी कधी पाहू शकेल But नाही. as Jesus was walking by, आणि पण जसा येशू ख्रिस्त तिथून चालला होता, he saw this man's heart. आणि मग त्याने त्या मनुष्याचं हृदय पारखलं. When he saw this man's heart, he asked him a question: Do you want to be healed? Do you want to see? जेव्हा त्याने हृदय त्याचं पाहिलं, तो त्याला जाऊन विचारतो, तुझी इच्छा आहे का, तुला पाहायचं आहे का? God is asking the same question. Do you want your life to be different from now on? आणि हेच क्वेश्चन, हाच प्रश्न देव आपल्याला सुद्धा विचारतोय की तुमची इच्छा आहे का याच्यापुढे तुमचं जीवन बदललेलं? Do you want your circumstances to change? तुमची परिस्थिती तुम्हाला बदललेली पाहिजे आहे Do you का? want to be healed? तुम्हाला आरोग्यदायी व्हायचं Do आहे you का? want a blessed future? तुम्हाला आशीर्वादित भविष्य हवं आहे का? The answer is very simple. Yes, Lord. आणि मग तुमचं उत्तर खूप सोपं आहे, हो परमेश्वर. But this man is complaining about other things. पण हा मनुष्य जो आहे तो इतर गोष्टींविषयी कुरकुर करत उसने होता. हेल्प नहीं किया, ये नहीं कर रहा है प्रभु, वो मुझे उठाना रही है प्रभु. God's question was very simple. पण देवाचा जो प्रश्न होता तो खूप सोपा होता. Do you want to be healed? तुला बरं व्हायचं आहे का? And this is sometimes, when God asks this question, आणि जेव्हा देव आपल्याला हा असा प्रश्न विचारतो, we have lot of things to complain about. मग आपल्याकडे अनेक गोष्टींची कुरकुर करण्यासाठी असतात त्या गोष्टी. नहीं, but प्रभु वो परिस्थिति वैसा नहीं है प्रभु. नहीं प्रभु, लेकिन मेरे साथ कोई नहीं प्रभु. नहीं प्रभु, मेरे पास ये नहीं प्रभु. God says, do you want or no? देव म्हणतो तुम्हाला हवंय की नको? It is a simple answer. Yes, Lord. एक सोपं उत्तर आहे, हो परमेश्वरा मला हवं आहे. And then Jesus said, आणि मग येशू ख्रिस्त त्याला म्हणाला, and then just ignored him completely. आणि येशू ख्रिस्ताने पूर्ण दुर्लक्ष केलं त्याच्याकडे, त्या गोष्टीकडे. He spat on the ground. आणि तो त्याने काय केलं, त्या जमिनीवर थुंकला. He made the चिखल बनवला उसका त्याचा चिखल बनाया और उसके आंख पर लगाया. आणि त्याच्या त्या डोळ्यांवर You ठेवला. remember this? तुम्हाला हे लक्षात Yeah. आहे का अध्याय? जैसे आंख पे लगाया, he told him to go and wash in the pool of Siloam. आणि त्यांनी सांगितलं त्या तलावामध्ये जाऊन ते धुवून. जैसे उसने धोया, आणि जसं त्याने ते धुतलं, वो देख सका. त्याला दिसू लागलं. Now what I want to tell you, what the Lord told me to tell you is, आणि काय मला तुम्हाला सांगायचं ते देवाने सांगितलंय, the anointing, जे अभिषेक आहे, listen to this very carefully, लक्षपूर्वक ऐका. the anointing जो अभिषेक आहे can only work फक्त कार्य करतो कधी, when it is coupled with your act of faith. तुमची जी विश्वासाची कृती आहे तेव्हाच तो कार्य करतो. तो अभिषेक. प्रभु का अभिषेक वो ही समय में काम करेगा जब वो आपके विश्वास के कृति के साथ जुड़ेगा. आमेन. Jesus anointed him, but that was not the time when he was healed. आणि जेव्हा देवाने येशू ख्रिस्ताने त्याला अभिषेक केला तेव्हा त्याची आरोग्याची वेळ नव्हती. It is not like when he put the muck, eyes were open. No. आणि जेव्हा त्याने ते चिखल लावला त्याला त्या क्षणी आरोग्य मिळालं किंवा दिसू लागलं असं नाही. Listen to the principle. आणि तत्व जे आहे त्याच्याकडे लक्ष द्या. When Jesus anointed his eyes, जेव्हा येशू ख्रिस्ताने त्याच्या डोळ्यांना अभिषिक्त केलं, the anointing was there, त्याचा अभिषेक तिथं होता, but he said, पण तो म्हणाला, do what I'm telling you to do. आणि जे मी करायला सांगतो ते कर मग. When you do what I'm telling you to do, आणि जेव्हा तुम्ही जे मी सांगतो ते करताल, the anointing will open your eyes. आणि मग ते अभिषेक तुमचे डोळे उघडेल. The anointing it works when it is coupled with act of faith. आणि तो अभिषेक जेव्हा विश्वासाच्या कृती बरोबर जोडला जातो तेव्हा तिथे कार्य घडतं. When you come and you're under the anointing, आणि जेव्हा तुम्ही येता तुम्ही त्या अभिषेकाच्या खाली, but the anointing cannot do anything till the time you act in faith. पण तो अभिषेक काही कार्य करू शकत नाही जोपर्यंत तुम्ही ती विश्वासाची कृती करत नाही. God wants you to act in faith. देवाला हवंय की तुम्ही तुमची विश्वासाची कृती करावी. We are only faith speakers by mouth saying, मैं believe करता हूँ, मैं believe करता हूँ.
your faith is inside, who has seen it? आणि तुम्ही फक्त विश्वासाची बोली बोलता, हो माझ्यामध्ये विश्वास आहे, माझ्यामध्ये किसने विश्वास देखा आहे, है? पण तुमची ती कृती कुठे आहे? A faith has to be expressed. आणि तुमचा जो विश्वास आहे तो सादर झाला पाहिजे, दिसला It पाहिजे, has to be expressed. आणि तो सादर झाला पाहिजे, It has to be shown. तो दिसला पाहिजे, It has to be acted out. आणि त्या विश्वासाद्वारे तुम्ही कृती केली पाहिजे. God expected this man to act in faith. आणि येशू ख्रिस्ताची अपेक्षा होती की त्या मनुष्याने सुद्धा ती विश्वासाची कृती करावी. अभिषेक है, अभिषेक तिथं लेकिन होता, अभिषेक तब तक काम नहीं करेगा जब तक मैं विश्वास से कृति नहीं करता हूँ. That miracle will not come till the time I act in faith. आणि ते चमत्कार तिथं येणार नाही जोपर्यंत मी त्या विश्वासाची कृती करत नाही. The moment that man got up, आणि ज्या क्षणी तो मनुष्य उठला, he washed his eyes. त्याने ते डोळे धुतले त्याचे, Instantly, लगेचच his eyes were opened. त्याचे डोळे उघडले. Instantly, the miracle popped upon his life. आणि लगेच त्याच्या जीवनामध्ये तो चमत्कार दिसला. Praise God. The anointing is there. अभिषेक तिथे आहे, But anointing with an act of faith is powerful. पण अभिषेक त्या विश्वासाच्या कृतीद्वारे सामर्थ्यशाली असतो. We don't want to act in faith. आपल्याला त्या विश्वासाची कृती करायची We want to नाही. see, oh, anointing is there. Praise God. अभी कुछ तो होगा. God says anointing आया है सिर्फ ready करने के लिए तुमको. लेकिन अगर तुम विश्वास में कृति नहीं करोगे, उसके वचन के मुताबिक कृति नहीं करोगे, जो उसने कहा है उसके मुताबिक नहीं करोगे, तो वह अभिषेक कुछ काम नहीं करेगा. Because that man was anointed in his eyes, but it didn't open his eyes then. आणि त्याच्या त्या डोळ्यांवर विश्वास म्हणजे तो अभिषेक होता, पण तोपर्यंत त्याला दिसत नव्हतं जोपर्यंत त्याने ती विश्वासाची कृती केली नाही. प्रभु कहता है, प्रभू त्याला म्हणतो, जो वचन आप सुनते हो, जे वचन तुम्ही ऐकता, अगर आप उसके मुताबिक करने वाले नहीं होते, पण जर तुम्ही विश्वासानुसार त्या वचनानुसार करत नाही, तो फिर वो अभिषेक कुछ काम नहीं कर पाएगा. मग तो अभिषेक काहीच कार्य करू शकणार वो नाही. रहेगा, तो अभिषेक तिथेच राहील, लेकिन कुछ उसका फायदा नहीं होगा. पण त्याचा फायदा तुम्हाला काहीच होणार नाही. Did you understand? तुम्हाला हे कळलं का? The Bible says in Hebrews 4:2, आणि इब्रिकरास 4:2 मध्ये पवित्रशास्त्र the gospel, जे गॉस्पेल आहे, सुवार्ता, सुवर्ण, was preached to everyone. ती प्रत्येकाला सांगण्यात आली. The gospel was preached even to the Old Testament people. आणि जुना करारातली जी लोक आहेत त्यांना सुद्धा सुवार्ता सांगण्यात आली. But परमेश्वर कहता है कि उनको उसका फायदा नहीं हुआ. त्यांना त्याचा काहीच फायदा झाला नाही. एक चीज प्रभु ने मुझे क्लियर बताया. गॉड बोला, मेरा सुवार्ता तुम्हारे फायदे के लिए. माझी सुवार्ता तुमच्या फायद्यासाठी आहे. That means the gospel is for your benefit. याचाच अर्थ ती सुवार्ता जी आहे ती तुमच्या फायद्यासाठी आहे. The gospel is for your profit. ती फायद्यासाठी आहे तुमच्या. Gospel is not to make you struggle and suffer. आणि ती जे सुवार्ता आहे तुम्हाला संघर्षासाठी नाहीये, त्रासासाठी नाहीये. The gospel of Jesus Christ is for your benefit. पण येशू ख्रिस्ताची सुवार्ता तुमच्या फायद्यासाठी आहे. And the Bible says these people, they heard that gospel, आणि तिथे लिहिलंय की त्या लोकांनी ती सुवार्ता ऐकली, but it did not benefit them. पण त्याचा त्यांना काहीच फायदा झाला नाही. What a big loss. मग किती मोठा हा तोटा आहे उन्होंने त्यांच्यासाठी. सुना सुवार्ता, उन्होंने प्रभु के बारे में सुना, लेकिन उसका फायदा नहीं हुआ. अरे प्रभु ने उसका सुवार्ता, उसका अच्छा न्यूज़ हमारा फायदा के लिए दिया है. Did you ever realize that? तुम्हाला हे समजलं का कधी? The gospel is for your benefit. ती सुवार्ता जी आहे ती तुमच्या फायद्यासाठी आहे. You must receive the benefits of the gospel. आणि त्या सुवार्ताचे फायदे तुम्ही घेतलेच पाहिजे. But the Bible says पण पवित्र शास्त्र आपल्याला they सांगतं, were not getting the benefit. पण त्यांना ते फायदे मिळतच नव्हते. क्यों? का? प्रॉब्लम gospel में था? नहीं. त्या सुवार्तेमध्ये काही अडचण प्रॉब्लम होती यीशु का? मसीह के कार्य में था? नहीं. प्रभु यीशु के कार्य पूरा नहीं किया, ऐसा भी नहीं. सब कार्य पूरा होने के बाद भी ईश्वर गॉस्पेल उनको सुनाने के बाद भी उनका फायदा नहीं हुआ. क्यों? बाइबल कहता है पवित्र शास्त्र आपल्याला उन्होंने वो सुवार्ता या सुसमाचार विश्वास के साथ मिश्रित नहीं किया. That means उन्होंने सुना, लेकिन विश्वास के साथ उसको ग्रहण नहीं किया. उन्होंने ये नहीं देखा ये मेरे फायदे के लिए है,
ये सुवार्ता मेरे लिए है, सुवार्ता के पीछे जो आशीर्वाद मेरे लिए है, सुवार्ता में जो चंगाई है वो मेरे लिए है, सुवार्ता में जो अच्छा जीवन प्रभु ने रखा है वो मेरे लिए है. उन्होंने सोचा हाँ अच्छा है न्यूज़. त्यांनी फक्त म्हटलं की हाँ ही चांगली बातमी आहे. But they didn't mix it with their faith. पण त्यांच्या विश्वासामध्ये त्यांनी मिश्रित केली नाही. That's why they didn't rest. They didn't get anything. म्हणून त्यांना त्याच्याद्वारे काहीच मिळालं नाही. When you hear the word, जेव्हा तुम्ही वचन ऐकता, when you hear good news from God, आणि जेव्हा तुम्ही देवाकडनं ती सुवार्ता चांगली बातमी ऐकता, every word from God is good. आमेन. आणि प्रत्येक शब्द जो देवापासून आहे तो चांगला आहे. Everything that God speaks is good. आणि जे काही देव बोलतो ते उत्तमच असतं. Oh, don't look at God as a one who is going to declare judgment. आणि देवाकडे असं पाहू नका की ती व्यक्ती अशी आहे की तो आपल्याला न्याय तो भी जजमेंट आ सकता है मेरे पर. ऐसा हम लोग ऐसा रेडी बैठते हैं कभी. आज कुछ तो गलत हो गया ना. Now expect the judgment to come. आता काहीतरी न्याय माझ्यावर येईल. They don't know what Jesus did for them. पण त्यांना हेच कळत नाही की येशू ख्रिस्ताने त्यांच्यासाठी काय केलं. The judgment, the punishment, the suffering, the sickness, the curse, the problem of sin has gone from Christian life now. Amen. Hallelujah. वो सब निकल गया क्रिश्चियन लाइफ से. क्रिस्ती जीवनातनं सर्व त्रास, पाप, शाप, बीमारी, दर्द, तकलीफ, शैतान, अंधकार क्रिश्चियन लाइफ से निकल गया है. यही कार्य यीशु मसीह का है. और ये सुसमाचार अगर हम लोग विश्वास से ग्रहण करते हैं हम उसका फायदा हमारे जीवन में देखेंगे. Hallelujah. Oh, I'm telling you, we have exalted the devil so high. आपण सैतानालाच इतकं उंच केलं. डेविल वो करता है, डेविल ये कर रहा है, डेविल मेरे लाइफ में है, डेविल मेरे आगे है, मेरे पीछे है, मेरे घर में है, मेरे रूम में है, बेड के नीचे है, बेड के ऊपर है, कपाट में बैठा है, सब जगह डेविल ही दिख रहा है. सगळीकडे सैतानच दिसतो. हाँ, थोड़ा गड़बड़ इनके ये डेविल है. बच्चा थोड़ा मस्ती कर ये डेविल है. बच्चे को ये भी डेविल है. अरे बच्चा डेविल नहीं है, बच्चा है. ये ना बहुत बड़ा शैतान है. हाँ, अगर ऐसा बोलेंगे तो शैतान ही बन जाएगा थोड़े दिन के बाद. So we are very, because we are conscious of what the devil can do than what God can do. आणि आपण जास्त कशात लक्ष देतो. सैतान काय करतो त्याच्यामध्ये, देव काय करू शकतो त्याच्यामध्ये नाही. तो देव क्या, अच्छा देव बात नहीं, शैतान क्या कर रहा है, डेविल क्या कर रहा है मेरा लाइफ में, कुछ है क्या, बना रहा है कुछ. अरे गॉड क्या कर रहे हैं वो पूछो बाइबल में. हालेलुया. Jesus crushed the devil under his feet. आमेन. येशू ख्रिस्ताने त्या सैतानाला त्याच्या पायाखाली तुडवलेला आहे. और हम लोग पूछे डेविल क्या कर रहा है. Know what God is doing in our life. आमेन. देव तुमच्या जीवनात काय करतो ते प्रथम जाणा. Know what is God's mind for you. आणि देवाचं मन तुमच्यासाठी काय आहे, इच्छा काय आहे ते प्रथम जाणा तुम्ही. God says my mind for you is to give you a blessed life. आमेन. माझं मन असं आहे तुमच्यासाठी की मला तुम्हाला नेहमी चांगल्या गोष्टींनी आशीर्वादित करायचं आहे. A blessed hope in the future. आमेन. आणि भविष्यामध्ये एक उत्तम आशा तुम्हाला द्यायची आहे. यिर्मयाह 29:11 कहता है ना, मैं जानता हूँ मेरे विचार तुम्हारे बारे में कि तुमको एक अच्छा जीवन देने के लिए, एक अच्छा भविष्य देने के लिए. मेरी योजनाएं मैं जानता हूँ. वो एक योजना के बारे में बात नहीं कर रहा है, वो अनेक योजनाओं के बारे में बात कर रहा है. It's not one plan. आणि एकच योजना नाहीये त्याच्याकडे तुमच्यासाठी. He's got plans. त्याच्याकडे अनेक योजना आहेत तुमच्यासाठी. The will of God is one. देवाची इच्छा एकच आहे. But to get that will happen in a life, He has many plans. आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे अनेक योजना आहेत. है ना, कितने लोग कंपनी में काम करते हैं, ओके. जब कंपनी में ना एक प्लान बनाया, ये प्लान फेल हो गया, हम लोग क्या बोलते हैं, कंपनी बंद किया. प्लान काम नहीं करा, ठीक है, हम लोग क्या करते हैं, दूसरा प्लान. प्लान ए नहीं काम करा, प्लान बी है. प्लान सी रेडी है. गॉड सेज ठीक है, ये प्लान तेरे लिए काम नहीं करा, जो भी गलती हो गया, नो प्रॉब्लम, आई विल ब्रिंग प्लान बी इन योर लाइफ. आमेन. हालेलुया. प्रेज गॉड. आई विल ब्रिंग प्लान सी इन योर लाइफ, बट आई विल सी कि मेरा विल तुम्हारे लाइफ में पूरा हो. हालेलुया. प्रेज गॉड. हालेलुया. We think our mistakes stops everything. No. आपण असा विचार करतो की आपल्या चुकांद्वारे आपण त्या योजना आपल्या जीवनामध्ये थांबवून टाकल्या. No. नाही.
1,000 mistakes I will do, but yet God's plan will continue for my life. आमेन. आणि जरी मी 1000 चुका जरी केल्या पण देवाची योजना माझ्या जीवनामध्ये कार्यरत राहील. Praise God, because He never changes. कारण तो कधी बदलत नाही. वो कभी नहीं बदलता है. हालेलुया. अगर उसने कहा है मुझे तुझे अच्छा फ्यूचर देना ही है, तो मैं कितना भी गलती करूं, वो प्लान ए अगर काम नहीं करा, प्लान बी लेकर आएगा, प्लान सी लेकर आएगा, लेकिन देखेगा कि वो मेरा भविष्य उज्जवल बनाएगा. हालेलुया. Amen. So don't put your mind every time, what is the devil doing, what is the devil doing? Know what God is doing. आणि म्हणून सतत तुम्ही शैतान काय करतोय याच्याकडे लक्ष केंद्रित करू नका, तर देव तुमच्यासाठी काय करतोय याच्याकडे पहा. Praise God. हालेलुया. The one in you is greater. तुमच्या आतमध्ये जो आहे तो महान आहे. Greater one को लेके चल रहे हो अंदर. आपण जो महान आहे त्याला आतमध्ये घेऊन चाललेलो आहे. और बाहर जो स्लो है, जो लोअर है, उसको पूछ रहे हो तुम क्या कर रहा है भाई, बड़ा कुछ कर रहा है क्या मेरे बारे? गॉड बोल रहा है अंदर देख. हालेलुया. The greater one is inside. आमेन. आणि जो आतमध्ये तुझ्या आहे तो महान आहे. Praise God. हालेलुया. You are greater तुम्ही महान आहात than the devil. त्या शैतानापेक्षा. You are powerful than the devil. आणि शैतानापेक्षा तुम्ही सामर्थ्यशाली आहात. You are anointed तुम्ही अभिषिक्त to आहात. break everything that the devil brings. आणि जे काही शैतान तुमच्या मार्गात येत आहे ते तोडण्यासाठी. हालेलुया. फिर भी हम लोग सोचते बार-बार यहाँ पे जाने के बाद devil कुछ करेगा क्या, कुछ होगा क्या, ऐसा नहीं हुआ तो no, leave that consciousness. ती जाणीवता तुम्ही टाकून द्या. Know what God is doing. पण लक्षात घ्या की देव तुमच्यासाठी काय करत आहे. Your mouth is filled with victory. आणि तुमचं जे मुख आहे ते विजयाने भरलेलं आहे. One day I'm going to talk about or teach about the power of confession. आणि मी एक दिवस तुम्हाला शिकवेल की विश्वासाने जी घोषणा आपण करतो त्याच्यामध्ये काय सामर्थ्य आहे. The power of speaking. आणि जे बोलणं आहे त्याच्यामध्ये काय सामर्थ्य आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला शिकवेल. This one area. आणि हा एक जो भाग आहे. If believers are able to capture. आणि हा जो एक भाग आहे त्याच्यामध्ये जर आपली विश्वासू लोक जिंकली किंवा त्यांनी तो भाग पकडला, I guarantee 100%. मग मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. 1000%. 1000%. You will see a big U-turn in your life. आमेन. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही मोठा एक U-turn पाहताल. आप जो दिशा में जा रहे थे ना, जो प्रभु से नहीं था, you will see a big U-turn by the way you speak. हालेलुया. आप बोलेंगे इसमें बोलने में क्या है? सब लोग बोलते रहते हैं, मैं भी बोलते रहता हूँ. But if I tell you, according to the Bible, what is the power behind your speaking? पण मी जर पवित्र शास्त्रानुसार तुम्हाला सांगितलं की तुमच्या बोलण्याने घोषणा करण्याने काय घडतं, किती सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये. You will be shocked to know how much of the things we spoke in the past is what we are suffering and living today. आणि तुम्हाला धक्का बसेल ज्या गोष्टी आज तुम्ही अनुभवताय ते तुम्ही मागच्या तुम्ही अगोदर ज्या घोषणा केल्या त्याचा परिणाम आहे. जो मैं पास्ट में बोला वो आज जे मी भूतकाळात बोललो त्याची कापणी मी आता करत आहे. अभी मैं आज नहीं कर रहा. आज जो मैं बोलूंगा मैं वो कल उसकी कटाई करूंगा. आणि आज जे मी बोले त्याची भविष्यात मी कापणी करेन. So we have to be careful. म्हणून आपण काळजीपूर्वक असलं पाहिजे What we are saying. की आपण काय बोलत आहोत. What we are talking about our own self. आणि आपल्या स्वतःविषयी आपण काय बोलतो याच्याविषयी आपण काळजीपूर्वक असलं पाहिजे. बच्चों के बारे में, फैमिली के बारे में, काम के बारे में, पैसे के बारे में, हेल्थ के बारे में, फैमिली के बारे में, घर के बारे में, जॉब के बारे में, बिजनेस के बारे में, जो भी आप बात करोगे उसकी आप कटाई करोगे. This is biblical. आणि हे आत्मिक आहे. This is biblical. वचनानुसार आहे. The Bible says पवित्र शास्त्र आपल्याला सांगते. in Proverbs 18:21 आणि नीति सूत्र 18:21 जीवन और मरण का सामर्थ कहाँ पे है? आपल्या जीवेवर. करेक्ट. ये सिर्फ बिलीवर के लिए नहीं लिखा है, ये सबके लिए. अनबिलीवर्स के भी लागू है. उनके भी जबान में वो सामर्थ है, लेकिन वो सामर्थ वो मरण के लिए यूज करते हैं, हम लोग जीवन के लिए यूज करते हैं. हालेलुया. बट बिकॉज हम लोग को मालूम है, हम लोग भी उनके जैसा ही कन्फेशन चालू किया है. आणि आपल्याला माहित नाही म्हणून आपण त्यांच्याकडनं शिकलो आणि आपणही तसंच वो बोलत बात राहतो. कर रहा है, मैं भी वैसे ही बात करूंगा. जैसे वो बोल रहा है ना,
कोरोना आया, बीमारी आने वाला है, जीवीएस आया, वो सब लोग बीमार होने वाले हैं, बी केयरफुल। हमारा शेजारचा म्हणतो जीवीएस आला, काळजीपूर्वक राहा। हम लोग बोलता हाँ ना, सब बाबा एकदम साफ सुथरा, आई एम नॉट अगेंस्ट उसके, लेकिन why are you copying their mentality? आपण त्यांच्या मानसिकतेचा का विचार करतो? We are higher. आपण उच्च आहोत. We are protected. आपण सुरक्षित आहोत. The power of Christ is in us. आणि ते येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य आपल्यामध्ये आहे. पुनरुत्थान का सामर्थ्य हमारे अंदर है, जो हर एक बीमारी को कुचल दिया है। तो हम लोग क्यों ऐसे डर में और उनके मानसिकता को लेकर जी रहे हैं? 5 वाला कह रहा है ना, तो हो सकता है क्योंकि वो सफर कर रहा है ना, अंदर लोगों को जाने ना। In the Corona times, कोरोनाच्या वेळेमध्ये there were many people who came to pray. अनेक लोक प्रार्थनेसाठी आले होते. We laid hands upon Corona people. आणि आम्ही कोरोना झालेल्या लोकांवर सुद्धा हात ठेवले. In Indapur we had a big open air meeting in Corona time. आणि कोरोनाच्या वेळामध्ये इंदापूर मध्ये आम्ही एक ओपन एअर मीटिंग केली. हम लोग ने 20 लोग बुलाया था, 120 लोग आए. आणि 20 बोलवले, 120 आले. और वो सारे पास-पास बैठे थे, कोई सोशल डिस्टेंसिंग नहीं, फिर भी एक को भी कोरोना नहीं हुआ। हालेलुया, ना हमको हुआ। हालेलुया। क्योंकि हंसते सारे लोगों पर हाथ रख के हम लोग बाद में क्या सोचे, बाबा सबके साथ कांटेक्ट में करना होगा क्या? God, I don't believe, because the Bible says you shall lay hands उनके ऊपर और वो चंगाई प्राप्त करेंगे, मैं बीमार नहीं होऊंगा। हालेलुया। Praise God. I will lay hands upon the sick. आणि मी आजारांवर हात ठेवेल. And they will recover. आणि ते बरे होतील. I will not become sick. मी आजारी पडणार नाही. Praise God. हालेलुया. So leave the world's mentality. म्हणून जगाची जी मानसिकता आहे ती Go सोडून द्या. by God's word mentality. पण जे देवाचं वचन आहे, जे आपल्याला शिकवतात त्या मानसिकतेने पुढे चला. Praise God. हालेलुया. You are higher. तुम्ही उच्च आहात. Your faith is victory. आणि तुमचा विश्वास तुमचा विजय आहे. Be careful what you are saying. आणि लक्षपूर्वक राहा की तुम्ही काय बोलता. Next time I'll speak about something which I didn't speak today. आणि पुढच्या वेळेस मी जे बोलेन, जे आज मी बोललो नाही. I am a little practical man. आणि मी एक प्रॅक्टिकल I am not a theory following person. मुझे theory में ज़्यादा interest नहीं है. I want to do things practically. मला प्रॅक्टिकल गोष्टी करायला आवडतात. Even if I fail once, twice, thrice, I will still do it. जरी मी अपयशी झालो 1, 2, 3 वेळा, But I will do it because I want to do the word of God. कारण मला ते वचनानुसार करायचं आहे. Because God says जब तक तू करेगा नहीं, your faith will not be proved. आणि जोपर्यंत तू करणार नाही तर तुझा विश्वास तिथे परीक्षित होणार नाही. सिद्ध करना है प्रभु में, मुझे विश्वास में कृति के साथ सिद्ध करना है. आमेन, हालेलुया. मैं सिर्फ बोलने वाला विश्वास नहीं, मैं करने वाला विश्वास हूँ. Amen. I want God's people to be doers of the word, not just hearers. आणि मला हवे की देवाची लेकरं विश्वासाने चालणारी आणि कृती करणारी असावी, फक्त ऐकणारी नाही. अगर बीमारी आता है, जर कुठला आजार आला तो हमारा कृति ना गायब हो जाता है ना? क्योंकि बीमारी आने के बाद रियल फेथ समझ में आता है. Real faith. Okay. There was a time. अशी एक वेळ होती. In Corona, I'm telling you this testimony so that you'll believe. मैं विश्वास से ये साक्ष्य बोल रहा था कि आप विश्वास करोगे. कोरोना के टाइम पे ऐसे ही मैंने गाड़ी निकाला, 3 महीने गाड़ी बंद था और गाड़ी को किक मारा. और किक मारने के बाद इतना जोर से किक मारा क्योंकि किक जैम हो गया था. तो वो किक मारने के वजह से मेरा राइट लेग का एक वेन डैमेज हुआ. Because I hit it so hard कि उसका वेन ही डैमेज हो गया. और वो पैर कंटिन्यूसली सूजने लगा. कंटिन्यूसली वो स्वेल हो रहा था. और then I realized, I thought maybe बहुत ज़्यादा मैंने प्रेशर दिया इसके लिए वो सूज रहा है. But वो सूजन जान नहीं रहा था. And I was ministering on the stage as a translator. आणि मी ट्रान्सलेटर म्हणून तेव्हा तिथे चर्च मध्ये काम करत होते. And I had to literally stand like this. वो पुलपिट के एक स्टैंड के ऊपर मैं पैर रख के खड़ा रहता था पौना घंटा 1 घंटा. और मैं हर टाइम प्रभु की उपस्थिति में आके बोलता था, प्रभु मैं इसको स्वीकार नहीं करता हूँ. मैं ये नहीं बिलीव करता हूँ कि ये सूजन, ये इन्फेक्शन या जो भी डैमेज हुआ है मैं एक्सेप्ट नहीं करता हूँ. और मैं ऐसा कम से कम 7 to 8 months
continuously मैं believe करता रहा. I said, no Lord, I will not believe. I will not believe. मैं ये लेगा ही नहीं. तू नया बनाने वाला परमेश्वर. अगर वो वेट डैमेज हुआ है तो मुझे नया वेट दे. हालेलुया. God can create. देव निर्माण करू शकतो. कर सकता है. जैसे एडम को क्रिएट करके भूल गया कैसा क्रिएट करने का अभी याद नहीं आ रहा है. अभी भी क्रिएट कर सकता है. हालेलुया. And I believe and I am continuously believing in this ministry God will do creative miracles. Amen. Amen. Hallelujah. Creative miracles. Hallelujah. If it happened with me, then it can happen with anyone. आणि जर माझ्याबरोबर घडलंय तर ते कोणाबरोबरही घडेल. और मैं continuously विश्वास करते रहा कि प्रभु ये वेन तू नया देगा, तू नया वेन डालेगा, ये सब सूझे निकल जाएगा. और टाइम की एक वेळ अशी आली I ignored that completely. मी त्या दुखण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. My wife knows how much it used to swell. Shoes नहीं जाता था अंदर. But I continuously believe, no Lord, I don't accept it. आणि मी नेहमी विश्वास करायचं बोलायचं की मी हे एक्सेप्ट करत नाही, स्वीकारतच नाही. तूने जो किया है मेरे लिए क्रूस पर, उसके द्वारा मुझे चंगाई मिला है. मैं ये बीमारी लेता ही नहीं. भले और एक महीना लग तो फिर भी मैं बिलीव करता हूँ प्रभु कि तूने मेरा बीमारी ले लिया. Do you know बीमारी हम लोग सब बोलते हैं ना, हम लोग को क्या लगता है कैंसर, एड्स, ट्यूमर, दर्द ये सब इतना ही लिया है. समझो मैं चला ऐसा, ओके, और गलती से टेबल का एज लगा ठप करके तो क्या होता है? हम लोग बोलते हैं बाप रे ये अभी 2 महीना ऐसा दर्द होने वाला है, रहने वाला है. करेक्ट? Do you know the Bible says He even took your pain upon the cross. Amen. आणि त्याने आपलं दुखणं सुद्धा त्या बीमारी भी नहीं, सिर्फ बीमारी नहीं, पेन. दुखणं सुद्धा त्याने घेतलेलं आहे. उसने दर्द भी क्रूस पर लिया है. हालेलुया. कितने लोगों को पता था ये आज के पहला? हम लोग बोलते नहीं सिर्फ बीमारी लिया. डॉक्टर ने बोला ये बीमारी, हाँ सिर्फ ये गया. अगर समझो थोड़ा दर्द लगा, नहीं दर्द के लिए ना कौन सा बाम करते हैं? झंडू बाम लगाना पड़ेगा क्योंकि दर्द है ना. जीसस ने ये काम तो नहीं किया है, सिर्फ बीमारी लिया है. Bible says He took your pain also on the cross. हालेलुया. त्याने आपलं दुखणं सुद्धा त्या क्रूसवर घेतलेलं आहे. You can say to your pain, vanish because Jesus paid for it. आमेन. तुम्ही त्या दुखण्याला म्हणू शकता की नष्ट हो, कारण येशू ख्रिस्ताने ते सर्व दुखणं क्रूसवर घेतलेलं आहे. I'm telling you practically how it needs to be done. आणि हे सराव तुम्ही केला पाहिजे, प्रॅक्टिकल कसं केलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो. Praise God. Hallelujah. Your faith is very powerful. तुमचा विश्वास Next week we will talk about the power of speaking, about confession. पुढच्या आठवड्यात आपण विश्वासाच्या ज्या घोषणा आहेत त्याच्याविषयी बोलू. When you go with this message, आणि जेव्हा तुम्ही हा संदेश घेऊन जातात पुढे, you will see your own faith touching the throne of God. तुम्ही पाहता तुमचा विश्वास त्या सिंहासनाला स्पर्श करत आहे. In this ministry, there was one time a dead baby was raised to life. आणि एक मृत बाळ होतं ते सुद्धा जीवनामध्ये आलं, जिवंत झालं. In that sister's womb, त्या सिस्टरच्या वूम मध्ये होतं, that baby was dead. पोटामध्ये होतं ते बाळ, मग मेलं. डॉक्टर ने बोला निकाल दो, इससे कुछ नहीं होने वाला है, ये मर चुका है. But someone, they brought that baby and they had gone उनके घर पे जाके मिला. We didn't know कौन है, कहाँ से आया है, उनका नाम पता, गाँव कुछ भी पता नहीं था. In Jesus' name we prayed. I believe resurrection power हम सबके अंदर है. आणि मी विश्वास धरतो की ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य सगळ्यामध्ये आहे. सबके अंदर है. सगळ्यांमध्ये आहे. और वो resurrection power लाइफ देने वाला पावर. आणि ते पुनरुत्थानाचं सामर्थ्य आपल्याला जीवन देणार आहे. और जैसे वो सिस्टर के लिए वो प्रार्थना किया, प्रार्थना करने के बाद I don't know how many days, second or third day, दूसरा या तीसरा दिन उन्होंने जाके सोनोग्राफी किया. और सोनोग्राफी करने के बाद डॉक्टर बोला ओ इसका हार्ट बीट चल रहा है. हालेलुया. The heartbeat came back. हालेलुया. Not glory to man, glory to Jesus. हालेलुया. Because He and His resurrection power हमारे अंदर है. हालेलुया. Not just me, you go, you lay hands, it will come back. तुम्ही पण जाऊन तसं करता तर ते जीवन मिळेल. Praise God. हालेलुया. Your power in your confession
तुमच्या ज्या मुखामध्ये जे तुम्ही घोषणा करता त्याच्यामध्ये जे सामर्थ्य आहे it can change circumstances. Next week we are going to see that. सर्व परिस्थिती बदलेल. पुढच्या आठवड्यात आपण त्याच्याविषयी पाहणार आहोत. Now I'll leave you with this thought and we'll close. आणि या विचारावर मी तुम्हाला देतो आणि त्याच्यावर संबोधन होतो. Faith विश्वास and time, आणि वेळ which is powerful. कोणतं सामर्थ्यशाली आहे? Well, think about it. विचार करा. But समय चला गया, अभी कुछ नहीं हो सकता है. बहुत लोग कहते हैं कि वो उम्र नहीं, वो सब गया. वो टाइम के लिए था, समय था, समय चला गया. अभी वो विश्वास काम नहीं करेगा. Which is powerful, faith or time? विश्वास की वेळ कुठलं सामर्थ्यशाली? Think about it. विचार करा. The things that have gone past in life, आणि ज्या गोष्टी भूतकाळात गेल्या जीवनात क्या वो वापस आ सकता है? त्या पुन्हा येतील का? क्या वो आ सकता है? येतील का? अलग-अलग लोग अलग-अलग आंसर है. कोई हाँ कहेगा, कोई ना कहेगा. लेकिन प्रभु क्या कहता है? क्या प्रभु समय के द्वारा बांध चुका है खुद को, या प्रभु समय के बाद है? Oh Jesus, He's God of all times. If He's God of all times, then can time rule God's children? मग ते जो वेळ आहे ते देवाच्या लेकरांवर सत्ता करते का? अगर आपने बहुत सारी चीज पास्ट में गवा दी या कुछ जो चीज होने को था वो नहीं हुआ, तो वो समय वापस आएगा? बहुत बड़ा क्वेश्चन है ना? सोचो. We will talk about it next week. Let's all stand up. Let's all stand. Jesus, we give you praise. Father, we thank you for this.